नमस्कार मंडळी, कसमादे पट्टा या भागातील रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे। ही गरम उकळत्या पाण्यात मी कोबी धुवून घेतलेली आहे। गॅसवर कढई ठेवून त्यावर 2 चमचे तेल घालून गरम होत आहे। त्यात आता आपण मोहरी टाकून घेऊया, अर्धा चमचे जिरे। ते तडतडत आल्यानंतर त्यामध्ये आपण आता लसूण टाकून घेऊया। लसूण मस्तपैकी फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद, हिंग आणि लाल मसाला टाकणार आहोत आपण। हळद, हिंग आणि आता लाल मसाला आपण टाकून घेणार आहोत। मसाला छान तळला गेल्यानंतर त्यात ही स्वच्छ धुतलेली कोबी आता आपण टाकून घेणार आहोत फोडणीमध्ये। कोबी छान मी बारीक कापून गरम पाण्यात धुवून घेतलेली आहे। तर मिक्स करून घेणार आहोत आपण थोडी कोबी। त्यात आता मी थोडेसे उकडून घेतलेले मटार म्हणजे वाटाणे आणि मठाची डाळ घालून आपण आज कोबीची भाजी बनवणार आहोत। तर हे उकडून घेतलेले वाटाणे आणि मठाची डाळ ही स्वच्छ धुवून आणि आपण भाजीत टाकून घेऊया। टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्यानंतर आता आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया भाजीमध्ये। आता भाजी व्यवस्थित मिक्स करून भाजी आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं छान मंद आचेवरती भाजी आपण शिजू देणार आहोत। भाजी छान आपली आता मिक्स झालेली आहे। आता त्यावरती आपण झाकण ठेवून देणार आहोत। तोपर्यंत मी बाजरीची भाकरी बनवून घेणार आहे। हे बघा, आपली छान मस्त बाजरीची भाकरी होत आली आहे। आणि 15 ते 20 मिनिटानंतर कोबीची भाजी बघा मस्त छान शिजून रेडी आहे। चला तर मग मंडळी, जेवायला अशी भाजी करून बघा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये सांगा। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।